29 मेला सिद्धांत रिलीज होतोय आणि म्हणून आपल्याकडे आज खूप मोठे कलाकार आले आहेत या सिनेमातले. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा सिद्धांतचा प्रवास कसा होता आणि आता तो रिलीज होतोय तर त्यांना कसं वाटतंय. नात्यांची गणितं उलगडणारा सिनेमा, मधूनच तुम्हाला खूप हसवणारा, मधूनच तुम्हाला तुमचा कंठ दाटून आणणारा, मधूनच तुम्हाला संताप येईल असा सिनेमाचा संताप नाही, त्यातला कॅरेक्टरचा असा हा सिनेमा आहे की खूप दिवसांनी मला एक चांगला सिनेमा करायला मिळाला, जो करताना मला आनंद झाला. आता आपण विचारूयात आपल्या दिग्दर्शकांना, तुम्हाला कसं वाटतं तुमचा सिनेमा रिलीज होतोय आता? खूप छान वाटतं, एक्साइट आहे. सगळेच कसे पास होतील याची एक उत्सुकता लागलेली आता, आणि बघू आता 29 तारखेला काय निकाल फुटतोय त्याचा. सारंग, तुला काय आठवतंय आत्ता आपलं जे काही शूट झालं, जे 20 दिवस आपण सगळ्यांनी प्रेमाने सिनेमा केला, तर आत्ता तुला काय आठवतंय? मला हे आत्ताच कळलं प्रेमाने केलं आहे, हे फार बरं झालं. हे मला एवढंच आठवतं की आपण केला होता सिनेमा, कारण की तो रिलीज होतोय ना. माझे बरेचसे सिनेमे रिलीजच झाले नाहीत, तेव्हा मला ते चांगलं. हां, हो, थँक्यू. विक्रम सरांबरोबर तू खूप महत्त्वाची भूमिका केली आहेस, त्यामुळे तुला तुझं ॲक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा आहे. तर तुझा इतका महत्त्वाचा टप्पा जर का असेल तर तुला आत्ता काय म्हणावं असं वाटतं लोकांसमोर? 29 तारखेला सिनेमा प्रदर्शित होतो अख्ख्या महाराष्ट्रात. आम्ही सगळ्यांनी खूप जिद्दीने मेहनत करून हा सिनेमा बनवलेला आहे. तुझा पण त्यात थोडा पार्ट आहे. तर मी एवढं सांगेन की आता आम्ही एवढे कष्ट घेतले, तर आमच्या कष्टांना फळ मिळावं म्हणून तुम्ही हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा, एवढीच माझी इच्छा. हे आमचे बडे ठाकूर आहेत, मैं छोटा ठाकूर हूँ. आणि खूप खूप म्हणजे विक्रम काकाला आम्ही विक्रम काका म्हणतो, कारण मी दीनानाथच्या कट्ट्यावरती सरांची नाटकं पाहत सरांबरोबर चहा पीत आम्ही खरं म्हणजे शिकत आलो आहे. खूप छान सिनेमा झाला आहे, खूप व्हेरी वेल रिटन स्क्रिप्ट, खूप छान डायलॉग्स आहेत, खूप छान प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी सिनेमा करायचा, तीच परीक्षा द्यायची पुन्हा. प्रश्न तेच, पण नेहमी निकाल वेगळे लागतात. 29 मेला सिद्धांत तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तुम्ही आवर्जून आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना, मैत्रिणींना, आजी आजोबांना, आईबाबांना सगळ्यांना घेऊन हा सिनेमा आवर्जून बघा. तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडेल याची मला खात्री आहे. थँक्यू.